नमस्कार कृषी साथीमध्ये सीसीआयने कापूस खरेदी 15 दिवसांनी वाढवली आहे, पण हे शेतकऱ्यांसाठी खरंच फायद्याचं आहे की फक्त एक देखावा? अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी लगेच कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करा. एकही बातमी सुटता कामा नये. बघा, बाजारात कापसाला मिळतो 7,300 ते 7,700 रुपये भाव, पण सरकारचा हमी भाव आहे 8,110 रुपये. साहजिकच कमी भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि याच काळात एक दिलासा देणारी बातमी आली. सीसीआयने कापूस खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली. पण खरी गंमत इथे आहे, कागदावरचे 15 दिवस आणि प्रत्यक्षात मिळणारे दिवस सारखे आहेत का? हो, सरकारने वचन तर पूर्ण 15 दिवसांचे दिले, जे ऐकायला खूप चांगलं वाटतं. पण या 15 दिवसांचं गणित बघा. स्लॉट बुकिंगमधला उशीर आणि शनिवार रविवारच्या सुट्ट्या, हे सगळं वजा केल्यावर काय दिसतं? 15 दिवस नाही तर हातात आहेत फक्त 6 दिवस. मग प्रश्न पडतो, या 6 दिवसांसाठी थांबायचं की बाजारात भाव वाढण्याची वाट बघायची? हे समजून घेण्यासाठी आपल्याला बाजारातला सर्वात मोठा खेळाडू म्हणजे सीसीआयला समजून घ्यावं लागेल. सीसीआयकडे तब्बल 102 लाख काठींचा प्रचंड कापूस साठा पडून आहे. आणि गंमत म्हणजे सीसीआय स्वतःच हा साठा विकत असल्यामुळे बाजारातले भाव काही वर जात नाहीयेत. त्यामुळे भाव वाढतील या आशेवर थांबणं सध्या खूपच धोकादायक ठरू शकतं. मग या परिस्थितीत सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग कोणता? सरळ आहे, आपला कापूस लगेच सीसीआयला विका आणि 8,110 रुपयांचा हमीभाव मिळवा. कारण बघा, बाजार अनिश्चित असू शकतो, पण योग्य माहितीच्या आधारे घेतलेले आपले निर्णय नाही. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका.